औषधांपेक्षा जास्त महत्वाचं काय असतं? स्वामीजींच्या शब्दांनी कनकच्या मनात नवा विश्वास निर्माण झाला. मी चारू तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिलकशी भाग 89, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मन कधी कधी इतकं शांत दिसतं की त्यामागे दळलेला गोंधळ कोणालाच दिसत नाही. कनक आजही तशीच बसली होती, बाहेरून स्थिर, पण आत कुठेतरी एक प्रश्न सतत तिच्या मनाला कुरतडत होता. सगळं ठीक असल्याचं रिपोर्ट सांगत होते, पण तरीही काहीतरी चुकत होतं, काहीतरी अपूर्ण होतं. आणि कदाचित आज त्या एका भेटीत, त्या एका प्रश्नात तिच्या सगळ्या उत्तरांचा धागा दडलेला होता. वेकअप एंजल. त्याने तिच्या गालावर त्याचे ओठ टेकवले आणि तिच्या कानात हलक्याच आवाजात म्हणाला, प्लीज झोपू द्या ना ध्रुव, मला फार झोप लागते आहे. तिने लगेच तिची कूस बदलवली आणि त्याला झोपाळू आवाजात सांगितलं. तसं त्याने तिच्या मानेमध्ये त्याचं तोंड खुपसलं आणि तो आता त्याच्या नाकाने आणि ओठाने तिच्या मानेवर हळूहळू छोटे छोटे किस घेत तिला गुदगुल्या करू लागला. प्लीज. ती आता चुडबुडत हसत उठून बसली. फ्रेश होऊन लवकर ब्रेकफास्टवर ये. आज आपली स्वामी केशवाचार्य सरस्वती यांच्यासोबत अपॉइंटमेंट आहे, विसरू नको, त्याने तिला सांगितलं. तसं तिने तिचं नाक आवरून त्याच्याकडे कंटाळवाण्या नजरेने बघितलं. तसा तो ओठाच्या कोपऱ्यातून हलकच हसला आणि त्याने ड्रॉवर उघडत तिच्या मेडिसिन चेक करायला घेतल्या. मला वाटते डॉक्टर थॉमस यांची मेडिसिन अजून तुला 8 दिवस तरी जाईल, त्यानंतर बहुतेक काही टेस्ट करावे लागतील. तो हातात असलेल्या मेडिसिनचे खाली रॅपर वेगळे करत म्हणाला, प्लीज हे सगळं करायचं गरजेचं आहे का? नाही म्हणजे त्या आयुर्वेदिक मेडिसिन खूप कडू असतात. तिने त्याच्या दंडाला मिठी मारत त्यावर तिचं डोकं टेकवलं आणि त्याला लहान मुलासारखं सांगितलं, तू कधी घेतली आहे आयुर्वेदिक मेडिसिन? त्याने त्याच्या समोरच्या मेडिसिन एका हाताने व्यवस्थित डब्यात भरल्या आणि खाली रॅपर डस्टबिन मध्ये टाकत पुन्हा त्या मेडिसिनचा डबा ड्रॉवर मध्ये ठेवून देत तिला म्हणाला, मामीकडे असताना काही पण झालं तर मामी दवाखान्यात नाही न्यायची, तर जवळच रस्त्यावर तंबू गाडून एक हकीम बाबा बसायचा, त्याच्याकडून औषधी आणून पाजायचे. बऱ्याच वेळा तर ते औषध घेतल्यावर मला उलटीच व्हायची. जुन्या आठवणी आठवून तिच्या चेहऱ्यावर लगेच दुःखाच्या छटा त्याला दिसल्या. तसं त्याने तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातांच्या ओंजळीत धरत तिला म्हटलं, हे बघ, आयुर्वेदिक मेडिसिन जरी कडू असल्या तरी त्या आपल्या बॉडीसाठी हार्मफुल नसतात. हो, त्यांचा इलाज व्हायला थोडा वेळ जातो, पण जोही प्रॉब्लेम असेल तो 100% सॉल्व्ह होतो. आणि अजून तर आपली ही पहिलीच मीटिंग आहे, आपल्याला माहित सुद्धा नाही की ते आपल्याला कोणत्या प्रकारचं मेडिसिन देतील. त्याच्या म्हणण्यावर तिने लहान बाळासारखी तिची मान होकारात हलवली आणि मग एक स्माइल देऊन ती वॉशरूम कडे गेली. तिला जाताना बघून ध्रुव सुद्धा लगेच त्याच्या स्टडी रूम कडे गेला. ध्रुव, आम्ही आहे ना अल्बर्टच्या बाळाला बघायला गेलो होतो, नाश्त्याच्या टेबलवर तिने सांगितलं. त्यावर त्याच्याकडून फक्त एवढंच उत्तर मिळालं. तसं तिने तिचं तोंड वाकडं केलं. तुम्ही ते छोटे बेबी बघितले आहे का? ते किती क्यूट आहे, अगदी गोऱ्या गोऱ्या सशासारखं. तिने त्या लहान बाळाला आठवत क्यूट फेस करत ध्रुवला सांगितलं. सध्या काही जमलं नाही, पण बघेल 1-2 दिवसात वेळ काढेल. त्याने स्पून तोंडात टाकत तिला सांगितलं. ध्रुव,
मी काय विचार करत होती. आता मात्र बोलताना तिच्या आवाजातला दबकेपणा त्याला लगेच जाणवला. तसा त्याने तिच्याकडे बघत नजरेनेच तिला पुढे बोलण्याचा इशारा केला. ते मागे आपण त्या फार्म हाऊसला गेलो होतो ना, आपल्या फार्म हाऊसला. त्याने लगेच तिच्या बोलण्यात करेक्शन केलं. हा तेच ते, आपण त्या फार्म हाऊसला आपल्या फार्म हाऊसला गेलो होतो ना. तिने परत तोंड वाकडं केलं. हा मग त्याचं काय? तिच्या वेंगाळलेल्या तोंडाला बघून खूप मोठा इशू नाही आहे हे त्याला लक्षात आलं. तसं त्याने पुन्हा त्याच्या पुढच्या नाश्त्याला संपवत तिला प्रश्न केला. तुम्ही म्हणाले होते की आपल्याला त्या फार्म हाऊस साठी कोणी आपलं घरचं केअरटेकर हवं. हो, म्हणालो तो होतो, पण अजून त्यावर काही विचार नाही केला. मग मला काय वाटतं, आपण अल्बर्टला आणि मेरीला ते काम द्यायचं का? त्याचा नाश्ता झाला. तसं त्याने स्पून खाली ठेवले आणि शेजारून टिश्यू घेत त्याला तोंड व्यवस्थित पुसलं. मग तो तिच्याकडे बघत तिला समजावत म्हणाला, हे बघ कनक, तुला मेरीसाठी काहीतरी करावंसं वाटतं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण अल्बर्टला मी तुझ्या सिक्युरिटीची जबाबदारी दिली आहे आणि तो एक वेल ट्रेन सिक्युरिटी हेड आहे. अशात त्याला सिक्युरिटीचं काम सोडून हे केअरटेकरचं काम देणं मला योग्य वाटत नाही. परत जर ते मी मेरीला द्यायचं म्हटलं तर तिचं बाळ खूप लहान आहे आणि त्या बाळाला आता त्याच्या वडिलांची गरज आहे. त्यात आपलं फार्म हाऊस दिल्लीपासून लांब आहे. मग अशा परिस्थितीत मी त्या दोघांना वेगळं करावं हे सुद्धा बरोबर नाही. त्याच्या बोलण्यावर कनक विचारात पडली. तुला तरी आवडेल का ते दोघेही लांब लांब राहिलेले? मी जर अल्बर्टला सांगितलं तर तो मेरीला तिथे ठेवायला तयार सुद्धा होईल. पण या सगळ्यात त्या बाळाचा काय दोष? मी त्या बाळाला त्याच्या वडिलांपासून दूर करून कोणती शिक्षा देऊ? आता मात्र कनकला तिची चूक कळली आणि ती लगेच त्याला म्हणाली, सॉरी, मी या सगळ्या गोष्टींचा विचारच केला नाही. तसा तो हसत उठला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला, तू विचार नाही केला तर काय, मला तर करावा लागेल. चल आवर लवकर, मीटिंगचा वेळ होतोय. असं म्हणत तो स्टडी रूम मध्ये गेला. ती मात्र त्याच्याकडे बघतच राहिली. नमस्कार स्वामीजी. हॅलो डॉक्टर. स्टडी रूम मध्ये ध्रुव आणि कनक, केरळच्या स्वामी केशवाचार्य सरस्वती आणि लंडनचे डॉक्टर थॉमस यांच्यासोबत ऑनलाईन कॉन्फरन्स मीटिंग मध्ये बसले होते. मी सर्व वाचक वर्गाला सांगू इच्छिते की स्वामी केशवाचार्य सरस्वती आणि डॉक्टर थॉमस यांचं संभाषण मराठीत लिहिणार आहे. तर स्वामीजी, तुमचा डॉक्टर थॉमस यांच्याशी बोलणं झालं असेल आणि मी तुम्हाला कनकचे मेडिकल रिपोर्टही पाठवले आहेत, ध्रुवने सांगितलं. तसं स्वामीजींनी त्यांची मान होकारात हलवली. स्वामीजी, मी मागे पण तुमच्याकडे अशा प्रकारची एक केस दुरुस्त होताना बघितली आहे. त्या केसमध्ये तर त्या लेडीजचं वय 40च्या पुढे होतं आणि त्यांची मेडिकल कंडिशनही तेवढी चांगली नव्हती. पण मला असं वाटतं की या केसमध्ये तर तुम्ही तुमचा चमत्कार नक्कीच दाखवू शकाल. डॉक्टर थॉमस स्वामीजींना म्हणाले. तसं स्वामीजी हलकेच गालात हसले आणि त्यांनी तिथूनच एक नजर कनककडे बघितला, जी सध्या थोड्याशा घाबरलेल्या अवस्थेत बसली होती. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की केरळमध्ये आम्ही हे जे काही नॅचरोपॅथी सेंटर चालवतो ती आम्हाला मिळालेली एक निसर्गाची देणगीच आहे. इथल्या निसर्गात, इथल्या जंगलात अशा हजारो वनौषधी आहेत ज्यामुळे मोठ्यातले मोठे अशक्य असे आजार सुद्धा बरे होऊ शकतात.
फक्त आपल्याला त्या औषधींची माहिती हवी आणि आपल्याला ती माहिती मिळावी यासाठी आपल्या जुन्या निघंटुचं वाचन करणं खूप महत्वाचं असतं. मी तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगतो की आपण कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा जोपर्यंत पेशंटच्या मनात तो बरा होईल याची 100% खात्री नसते तोपर्यंत तो व्यक्ती कधीही बरा होऊ शकत नाही. त्याचं बोलणं कनकला बरोबर समजलं आणि ती कसनुसं हसली. स्वामीजी, तुम्ही रिपोर्ट बघितलेच असतील, तर काय म्हणतात रिपोर्ट? ध्रुवने कनकच्या हातावर त्याचा हात ठेवून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि स्वामीजींना विचारले. रिपोर्ट तसे चांगले आहेत. ऍक्च्युली त्या डोक्याचा सोडला तर बाकी कोणताही प्रॉब्लेम पेशंटला नाही. पण मला असं विचारायचं होतं की पेशंटला याआधी कधी त्यांच्या मेंदूशी निगडीत असे काही प्रॉब्लेम आले आहे का? म्हणजे जसं ट्रॉमा वगैरे? स्वामीजींनी विचारलं. तसं ध्रुवने तिच्याकडे बघितलं तर तिने तिची मान नकारात हलवली. ओके स्वामीजी, मला आता एक सर्जरी आहे, त्यामुळे मी त्यासाठी निघतो. जर तुम्हाला माझ्याकडून अजून काही माहिती हवी असेल तर मी तुमच्याशी मध्ये या केस संदर्भात कॉन्टॅक्ट करत राहील. डॉक्टर थॉमस हातावरची घड्याळमध्ये बघत म्हणाले. तसं स्वामीजींनी सुद्धा हात जोडून त्यांना नमस्कार केला. कनक त्या स्वामीजींच्या सर्व हालचाली अगदी व्यवस्थित बघत होती. आज नाही म्हणायला 70 पेक्षा जास्त वय होतं त्यांचं, पण ते शरीराने अगदी सुदृढ दिसत होते. तसंच त्यांच्या बोलण्यानेच तिच्या मनाला खूप शांत वाटत होतं. साधा खादीचा कुर्ता आणि लुंगी नेसून लाकडी खुर्चीवर ते बसलेले होते आणि समोर त्यांनी कॅमेरा सेट केला होता. ते ज्या जागेत बसले होते ती जागा अगदी नैसर्गिकरित्या झाडापानांनी बांधलेली एक झोपडी सारखी दिसत होती. त्यांच्या खुर्चीपासून काही अंतरावर एक दरवाजा दिसत होता आणि दरवाजाच्या बाजूला एक मातीचा माठ आणि त्या मातीचंच झाकण ठेवून ग्लास ठेवलेला होता त्यावर, जो बहुतेक पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल. ते सर्व आजूबाजूचं निरीक्षण करत असताना तिच्या मनात सात्विक भाव तयार होत होते. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आपोआपच मिळत होती. काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. कधी कधी त्या उत्तरांसाठी स्वतःशीच लढावं लागतं. कनकच्या आयुष्यात आता नक्की काय बदल घडणार? स्वामीजींच्या शब्दामागचं खरं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. दिलकशी भाग 90. जर तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर एक छोटंसं प्रेम जरूर दाखवा. लाईक करा, शेअर करा तुमच्या खास मित्रांसोबत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे मला पुढचा भाग अजून सुंदर बनवायला प्रेरणा मिळते. धन्यवाद.